शुभ संध्याकाळ. देसी गोल्ड फार्म. हे बघा, हे शेडचं काम आमच्या आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. पोल झालेत, वरच्या पट्ट्या झाल्यात 40 फुटी, तिथे कैच्या मारून झालेले आहेत. आता ते उद्यापासून कैच्या वरती चढवायचं काम करणे. आणि इकडे आज अशी गडबड आहे की साईडच्या पडद्याचं म्हणजे विंचिंगचं काम चालू आहे. त्यामुळे आज आमची धावपळ झाली, पूर्ण धावपळ. जिथे 2 माणसं आहे, राधेश्याम आणि भोलू काका, दोघेजण खरं हे कोंबड्यांचं करतात. पण आज आमचे ते नाशिककर आलेत विंचिंगचं काम करायला. त्यांनी काय त्यांच्याबरोबर कोणी हेल्पर आणला नव्हता. त्यामुळे सध्या भोलू, कधी मी, कधी ते स्वतः, कधी राधेश्याम, असं एकमेकांचं मिळून काम चाललेलं. त्यामुळे आज हे खरं दोघेजण काम करतात, भोलू आणि राधेश्यामजी. पण आज राधेश्यामना स्वतःला एकट्याला सर्व करायला लागले. थोडीफार माझी मदत झाली, थोडीफार, पण बाकीचं सर्व त्यांनी एकट्यानेच हँडल केलं आहे आज. इकडे आमची ही दुसरी बॅच आहे. ही बॅच आज जवळपास 22 दिवसांची झाली. पण आज सकाळपासून त्यांनी जरा टोचामारी मारामारी म्हणजे कॅनेबॅलिझमचा प्रकार चालू केला. त्यामुळे आम्हाला 20 पक्षी वेगळे काढायला लागलेले. आज आता त्यांना आपण संध्याकाळचं पाणी दिलेलं आहे, खाद्य दिलेलं आहे. वाढ व्यवस्थित आहे पिल्लांची आपल्या. ही आमची आहे पहिलीवाली बॅच. ही बघा, त्यांचं पण सध्या अशीच गडबड चाललेली. ओके, आता हे आज 58वा दिवस आहे त्यांचा. आणि हे आमचं चाललं आहे. हे बघा, ही आता वरती आली ही रोड. आता हिला आतमध्ये, आता काही दिवसांनी हे याच्या बाहेर येते शेडीच्या. आता उडी मारेल. हे बघा, जाम. आणि हे जे विंचिंगचं काम चाललं आहे आमचा, ते ह्या साईडला आम्हाला अजिबातच जागा नाही. त्यामुळे जीवावर उदार होऊन भोलू आणि नाशिककर आमचे नितीनजी विंचिंगचं काम करतात. अर्धा पडदा वरती झालेला आहे. तर आज जरा सविस्तर माहिती सांगितली तुम्हाला. साधारण असं नियोजन करायचं असतं. हे बघा, आता हे जे विंचिंगचं काम होईल ना, मग आपल्याला हँडलनी फक्त पडदा कर्टन वरती जाणार, खालती येणार असं होईल. तर थोडा त्रास काल आणि आज आम्हाला झाला, पण ठीक आहे, असो. तर आता आम्ही तुम्हाला ह्या पक्ष्यांमधले जखमी झालेले पक्षी दाखवतो. हे बघा, हे ह्या पक्ष्यांमध्ये जे जखमी झालेले पक्षी होते ते आज आम्ही काढून वेगळे ठेवले. त्यांना पाणी ठेवावं लागेल ना. पाणी का एक भांडा रखना पडेल, खाना तो हे उनके. ते बघा, हे असे वेगळे ठेवले. यांना आपण लेप लावलेला आहे. हे बघा, त्याचे जवळपास 20-22 पक्षी आहेत. ओके, आता उर्वरित माहिती उद्याच्या भागात सांगतो. बाय बाय.